आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। राज्यात महापालिकेच्या निवडणुकांच्या घोषणेनंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय। राज्यातील अनेक ठिकाणी भाजपा आणि शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर मुंबईत आज महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली। बैठकीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकत्र लढण्यास सहमती झाल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे विद्यमान नगरसेवक ज्या जागेवर आहेत ती जागा संबंधित पक्षाकडेच राहावी यावर बैठकीत सर्वांचं एकमत दिसून आलं। मात्र काही जागांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता असल्याचंही सांगितलं जात आहे। महायुतीच्या जागा वाटपांवर गुरुवारी पुन्हा मॅरेथॉन बैठक पार पडणार आहे। या बैठकीत सर्व वॉर्डनिहाय जागांवर दोन्ही पक्षांमधील चर्चा होईल। जर जागा वाटपात काही अडचणी आल्या तर भाजपा आणि शिवसेना पक्षश्रेष्ठींनी चर्चेतून त्या तिढा सोडवण्याचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्रातील येत्या 15 जानेवारीच्या महापालिका निवडणुकांसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे। ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीवर अखेर शिक्कामोर्तब होण्याच्या चर्चांना गती मिळाली आहे। तर काँग्रेसने मुंबई स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबत आघाडी नको असा स्पष्ट पवित्रा घेतलाय। यावर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं की वर्षा गायकवाड यांचे मत हे त्यांचं मत आहे, तरीही महाविकास आघाडी एकत्र राहावी असा आमचा आग्रह आहे। महाविकास आघाडीसोबत चर्चा करण्याचा निर्णय त्यांचे वरिष्ठ नेते करतील, हा अधिकार आमच्याकडे नाही। शिवसेनेची युती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत होत असल्याने ठाकरे गट अजूनही महाविकास आघाडी बरोबरच असल्याचं परब यांनी स्पष्ट केलं आहे। मुंबईतील आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय। ठाकरे बंधू यांच्या संभाव्य युतीची चर्चा सुरू असून येत्या काही दिवसात याबाबत घोषणा होण्याची शक्यता संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे। राज ठाकरे यांची भेट घेऊन लवकरच युतीवर शिक्कामोर्तब होईल असे संकेत राऊतांनी दिलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुती जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे। याच दरम्यान संजय राऊत यांनी रेहमान डकेत कोण या प्रश्नांवरून एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र शाब्दिक हल्ला चढवलाय। एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले की मुंबईच्या तिजोरीला वेटोळे घालून घोटाळे करणारे रेहमान डकेत कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे। मुंबईला कराचीतील लॅरी शहर बनवणारे आणि अमित शहांच्या घशात मुंबई घालू इच्छिणाऱ्या महाराष्ट्र ओळखतो असं राऊत यांनी म्हटलं आहे। मुंबईत काँग्रेस आणि मनसेचे सूत जुळत नसले तरी पिंपरी चिंचवडमध्ये मात्र काँग्रेस आणि मनसेसोबत येण्याचा निर्णय घेतला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीची बैठक घेण्यात आली। यात मनसेचे नेतेही सहभागी झाले होते। शिवाय महादेव जानकरांच्या रासपाचे नेतेही उपस्थित होते। विशेष म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी यांची आघाडी झाली तरी आमची हरकत नाही असं म्हणत या सर्व पक्षीयांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही मवियात येण्याचं आमंत्रण धाडलं आहे। एकंदरीत पिंपरीत भाजपच्या विरोधात सर्व पक्षीयांनी मोठ बांधण्याची तयारी सुरू केल्याचं चित्र आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळाचा नारा दिलाय। याला काही तास उलटले न उलटले पिंपरी चिंचवड शहरात पवार काका पुतणे एकत्र येण्याच्या दृष्टीने पुढचं पाऊल पडल्याचं चित्र आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय। त्यांनी महायुतीतील अंतर्गत विरोध सुरू असल्याचं तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला काही शहरांमध्ये बैठकांना बोलावले जात नसल्याचं नमूद केलंय। पिंपरी चिंचवड आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये भाजप स्वतंत्रपणे लढणार असल्याचंही जाहीर झालं आहे। शिवसेनेच्या महापौर पदाच्या काळात भाजपचे उपमहापौर आणि स्थायी समिती सदस्य होते असं त्यांनी सांगितलं। तसेच संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये लवकरच युती होण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस हे सध्याच्या घडीला महाराष्ट्रातून पंतप्रधान पदासाठी योग्य व्यक्ती असल्याचं वक्तव्य केलंय। शरद पवार पंतप्रधान व्हावेत असं स्वप्न पाहिलं असल्याचं सांगतानाच नेतृत्व गुण आणि प्रशासकीय क्षमता लक्षात घेता फडणवीस दिल्लीत शोभतील असं त्यांनी नमूद केलंय। त्यांच्या विधानामुळे देवेंद्र फडणवीस पंतप्रधानाच्या पदात शर्यतीत असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले। यापूर्वी अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांची नावे चर्चेत असताना आता फडणवीस यांचं नाव पुढे येऊ लागल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात उत्सुकता वाढली आहे।
कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये येणाऱ्या साधू आणि महंतांविरुद्ध खोटे किंवा अप्रचारात्मक विधान करणाऱ्यांवर राज्य सरकार कठोर कारवाई करणार आहे, असं कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय. त्यांनी सांगितलं की साधू आणि महंत गांजा पितात आणि त्यासाठी सरकार पैसे देते असं विधान करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. मंत्र्यांच्या या वक्तव्यांमुळे अखिल भारतीय संत समितीचा आत्मविश्वास वाढला असून त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. तपोवन क्षेत्राला तीर्थक्षेत्र घोषित करणे, त्र्यंबकेश्वर आणि तपोवन परिसरात मांस व मद्य विक्री बंद करणे तसेच झाडांच्या आडून विरोध करणाऱ्यांवर चौकशी करणे या मागण्यांचा समावेश आहे. समितीने असेही आरोप केले आहेत की काही विरोधकांना विदेशी फंडिंग मिळत आहे. राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा खटल्यामुळे अडचणीत सापडलेत. शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणी त्यांना पूर्वी प्रथम वर्ग न्यायालयाने 2 वर्षाची तुरुंगवास आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावला होता. याविरुद्ध त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील केली होती, परंतु जिल्हा सत्र न्यायाधीश PM बदर यांनी हा निर्णय कायम ठेवलाय. कृषी मंत्री असताना केलेल्या काही विधानांमुळे आणि विधिमंडळात ऑनलाईन गेम रमी खेळताना दिसल्यामुळे आधी चर्चेत असलेले कोकाटे आता या न्यायालयीन निर्णयानंतर अधिक अडचणीत आले आहेत. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयाने नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिलाय. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास स्पष्ट नकार दिलाय. या निर्णयामुळे गांधी कुटुंबासह प्रकरणातील इतर आरोपींना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने म्हटलंय की प्रकरणाचा तपास कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा अधिकार ईडीकडे आहे. मात्र सध्या दाखल केलेल्या आरोपपत्रांच्या आधारे कोणतीही कारवाई करण्यास न्यायालयाने नकार दिलाय. सुब्रमण्यन स्वामी यांनी 2012 साली नॅशनल हेराल्डवर गांधी कुटुंबाचे स्वामित्व असल्याचं सांगत मनी लॉन्ड्रिंग आणि आर्थिक गडबडीचा आरोप केला होता. या आरोपानंतर ईडीने तपास सुरू केला, जो 1 वर्षांपासून चालू होता. या प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवण्यात आले होते. धर्मशाला येथे 14 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या तिसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने उल्लेखनीय पुनरागमन करत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवली. मालिकेतील चौथा T20 सामना 17 डिसेंबर रोजी लखनौ येथील एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. BCCIने सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये बदल केले असून अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे उर्वरित 2 सामन्यांमधून वगळण्यात आले. अक्षर पटेलच्या जागी आता अष्टपैलू शहबाज अहमदला संघात समावेश करण्यात आला आहे. IPL 2026च्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीनसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये फक्त 2.75 कोटी रुपये होते, तरीही त्यांनी सुरुवातीला 2 कोटींपर्यंत त्यांनी बोली लावली. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लिलावाची चांगली धावपळ झाली. नंतर चेन्नई सुपर किंग्सनेही बोलीत सहभागी घेतली आणि बोली 18 कोटींवर पोहोचली. परंतु KKRने प्रत्येक टप्प्यावर वरचढपणा दाखवला आणि शेवटी चेन्नईला मागे हटावे लागले. अखेर कोलकाता नाईट रायडर्सने कॅमरून ग्रीनसाठी 25.20 कोटी रुपये मोजले. यामुळे कॅमरून ग्रीन IPL इतिहासातील तिसऱ्या सर्वात महागड्या खेळाडू बनलाय. यापूर्वी लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतसाठी 27 कोटी तर पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरसाठी 26.75 कोटी रुपये मोजले होते. याशिवाय KKRने आधीच्या मिनी लिलावात मिचेल स्टार्कसाठी 24.75 कोटी रुपये मोजले होते. कॅमरून ग्रीन आता कोलकात्याच्या संघात सामील झाला आहे. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी. आवाज इंडिया.